गंगावती पुण्य भूमी पवित्र तेथे ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा तया सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण येती बंधू श्री गुरु चरण नमस्कार आता प्रथम नमन करू गणनाथ उमा शंकराची असुता तिच्या चरणावरी माथा साष्टांगाचा दंडवत दुसरे बंधू शारदा जे चतुर्ननाची आत्मजा तिच्या चरणावरी ओझा साष्टांगाचा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होनी श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमो साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल उच्चारिता जन त्या माझे नमन दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तन उभे होती लोका काळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल काय माझी वाणी मानेल संतासे रंजवू चित्तासे आपुल्या मनोजो मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वर्णरेत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये महायोग पीठी तथे विमरथम वरम पुंडरीकाय दातो मुनेन्द्र समागत तीर्थंदमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महत भगवत भक्त जगद्गुरु वंदनीय महाराष्ट्र भूषण देवनिवासी सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय महत्वाचा उत्कृष्ट सर्वाच्या परिचयाचा संतांचं महत्व सांगणारा अभंग या 4 चरणाचा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठाला थोडक्यामध्ये अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या समोर सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधू संतांनी एक दुकान लावलेलं आहे आणि त्या दुकानामध्ये प्रत्येक जणांना माल घेण्याकरता यावं. जे येतात त्याला माल आम्ही देतो. दुकान लावलेलं आहे, दुकानात या माल घेऊन जा. बर माल घेऊन जाताना फुकट पैसा लागत नाही, फुकट देतात. मग मला देतात ते फुकट कसं काय देतात? कारण की ते उदार आहेत देण्यासाठी. मग उदार आहे देतात तर मग देतात 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 तर ते देणाराला संपून जाते एखाद्याच मध्ये नाही. त्याचं कधीच भंडार संपत नाही, कारण त्याच्याकडे अनंत नावाचं भंडार भरलेलं आहे. म्हणले काय महाराज आमच्या इकडे वाटप चालू होती पैशाची, रांग लागली आणि रांग लागल्याच्या नंतर बँकेची कॅश संपली पण रांग काही संपली नाही. ते म्हणला इथं तसं होणार नाही. मागत्यासी पुरे धनी आणि कासी उरे. किती रांग लागू द्या, मागणारे किती येऊ द्या, पण माल त्याच्याजवळ शिल्लक राहणार. म्हणलं असा कसा राहील तुमच्याजवळ शिल्लक? महाराज तुम्ही काही बडाई का आणलं का असा कसा शिल्लक राहील? अहो म्हणले शिल्लक राहणार नाही. कसा? किती येऊ द्या किती खाऊ द्या तरी शिल्लक राहतं. याचं कारण काय? म्हणजे त्याचं जे भंडार भरणारा जे पोत आहे ते पोतच भगवान परमात्मा भरतो. म्हणजे ते रिक्त कधी होऊ देत नाही. तू का म्हणे पोते देवे भरले नव्हे रीते. सरळ सरळ अर्थ असा किती देऊ द्या संपत नाही. हे संत देतात आणि ते काय देतात? ते दान देतात. आता महत्वाचा मुद्दा आहे मला सर्वांच्या परिचयाचा परिहार देणे. अरे बरोबर आहे का नाही? आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा, बरोबर आहे? श्रीमद भागवत कथा अनेक दिवसापासून येण्यापेक्षा मी पॅम्पलेट पाहिलं म्हणून लक्षात आलं 14 वर्ष झालीत. आता 14 वर्ष चालू आहे, बरोबर आहे का नाही? 14 वर्ष चालू आहे, सप्ताह चालू आहे. सप्त्यात सगळे लोक वर्गणी देतात, काम करतात, सगळं आटासात राहते. भजने चांगले, माणसं गावातले चांगले, पण ऐकायला कमी येतात. काय डॉक्टर? आता पाहतो तुम्ही बायाची संख्या जास्त आणि गड्याची संख्या कमी. मला वाटलं इथले गावातले लोक काही गेलेत काही काय काय 2-2 आहेत. कोण आठव? विठाला विठाला महत्वाचा मुद्दा आहे महाराज. सप्ते जेवढे जास्त झाले तेवढे माणसं सुधारायला पाहिजे. काय
हिंगोली महाराज बरोबर आहे का चुकीचं आहे? सत्य सुधारलाय पाहिजेत का माणसं सत्यात बिघडाय पाहिजेत? पाहिजे आपल्या इथे सुधारलेत का बिघडलेत? विनोद दादा हास्यासाठी बोललो, तसं काय नाही. परिहार हा महत्वाचा आहे महाराज. अनेक दिवसापासून सप्ताह चालत आलेला आहे. 8 तासांचा सप्ताह करतात. प्रत्येक माणूस जीव लावून वर्गणी देतो, सर्व 8 तासांनी करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट महाराज आहे की सप्ताहामध्ये तरुण मंडळी, वृद्ध मंडळी सगळे सहभाग घेतात. महिला मंडळ, पुरुष मंडळी, लहान लहान लेकर, आता पाहिजे लहान लहान लेकर सगळे सहभाग तयार होतात. असा सप्ताह चालत राहू अनेक दिवसापर्यंत. दरवर्षी बाई सेवा येऊ, कारण पाकिट आणि भागवतकार तुमच्याच गावात तयार झाले, बरोबर आहे का नाही? बरोबर. तुमच्याच गावात आहेत ना. योगेश महाराज तुमच्याच गावात तयार झाले. या गावात टाळत वाजत नव्हता. त्यावेळेस सुरुवातीला मनोहर पाटील आम्ही भागवत सुरू केलं तर त्यावेळेस टाळ वाजत नव्हता या गावात. टाळ करीत नाही. मी म्हणलं बा डॉक्टर मला जेवायला दुसऱ्याच्या घरी जाणं लागतं, माळकरीच्या घरी. माळकरी नाही का? म्हणला मी माळकरी नाही, बायको नाही. हिंगोली पाहिजे सगळं गावाला पळून जायला लागते मला, कारण आमच्या गावात एकच माळकरी म्हणले फक्त. रामदासचे वडील काय वामन गोटी मला माळकरीत नाही. आता सांगा तुम्ही एकही माळकरी नाही म्हणलं त्या गावात सप्ताह व्हावं कसं? विचार करू लागलो. टाळकरी नाही, माळकरी नसू द्या म्हणत असला टाळकरी सांगा असं, टाळकरी नाही. पण आज भाग्य एवढे महाराज तुमच्या सप्ताहाचं फल मिळालं. फल मिळालं म्हणजे योगेश महाराज सारखं भागवताच्या रूपानं भागवतकार, कीर्तनकार सगळ्या साहित्याचं तुमच्या गावात एक रूप लागल्या गेलं आणि सगळं गाव दुरुस्त त्या लाईनी आलं. दुसरी गोष्ट, मोदीनं कृपा केली, तुमचा रोड इकून पाठवला. आम्हाला वाटलं आमच्याकडून पाठवल, तर आमच्या नशिबात आहे ना. रोड पाठवल्यामुळं घर सगळे चांगले झाले, दोन्ही गोष्टी चांगल्या झाल्या आणि सप्ताह चांगला होता. एकच मेहरबानी करायची की सप्ताहामध्ये 7 दिवस सगळे काम बंद करून सप्ताहात राहत पाहिजे, कारण वर्षातून एक सप्ताह करतो आपण, बरोबर आहे का नाही? आणि एका सप्ताह सगळे तन मन धनान केल्या गेला पाहिजे. तन मन आणि धन त्या तिन्ही गोष्टी जर सप्ताहात केला तर सप्ताहाचा फायदा झाला असं निश्चित ठरलं जातं. कारण सप्ताहाचा फायदा त्यासाठीच होते महाराज. हे काय नाही सप्ताह कशासाठी करायचा, काही माणसं म्हणतील सप्ताह केला फायदा काय गावाचा? नुकसानच आहे. 5-50,000 1-1.5 लाख रुपये खर्च होतात, विनाकारण घाटा आहे. पण सप्त्यात एक फायदा आहे. 369 दिवस तुम्ही जे केलेलं पाप आहे, तुम्ही जे केलेलं कर्म आहे, त्या कर्माचं सफाई करण्याचं काम, पापाचं पाप नाश करण्याचं काम आणि तुमच्या कर्माचं जे फलरूप द्यायचं ते या 7 दिवसात देत आहे. म्हणून वर्षातून एकदा सप्ताह करावा लागतो. आता भजनी मंडळीचं काही नाव मला पाठ नाही, 1-2 नाव पाठ आहेत. प्रकाश महाराज, नारायण महाराज, योगेश महाराज, आदित्य महाराज, याचं नाव विकास महाराज. कराळे. तुमचं ते दुसरे नंबर आदित्य महाराज, करण महाराज, मृदुंगाचार्य हनुमान महाराज. हनुमान. बापा हनुमानचा दिवस आहे. हनुमानाचे म्हणलं इकून एक हनुमान इकून एक हनुमान मला जाणं लागते घरात विठाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीम वाले. ते नंबर 1 साऊंड सिस्टीम देणारे, कारण जसा लागते तसा आवाज तयार करून देते. ते कोकलगावची मंडळी, कारण आवाजात त्याच्यासारखं चालेल नाही. एकदा लावला होता आम्ही राठवड, कारण आम्हाला पठारच करून टाकलं. कारण वस्तू जुनी आहे का नवी आहे किंमत नाही, पण चालवणारा महत्वाचा आहे. म्हणून तुम्हाला जेवताना म्हणतो आता राग घेऊन नका. विठाला विठाला असा सप्ताह. मंडळी कार्यकर्त्याचं सगळेच नाव घेत नाही, कारण कार्यकारी मंडळी म्हणतो, कारण सगळेचे नाव घेतात तिथे म्हणतील याचं नाव घेतलं मग घेतलं, असं होऊ नये. म्हणून सगळे सप्ताहातले कार्यकारी मंडळी जे काम करणारे, इथं झाडून काढणारे असू द्या, इना घेणारे असू द्या, पहारा करणारे असू द्या, अनेक मंदिराची पूजा करणारे असू द्या, सर्व जे कार्यकर्ते मंडळी सगळ्याला मायाकून शुभ कामना. आजचा शेवटचा दिवस आहे, 7वा दिवस आहे. मागणी पर अभंग कीर्तनात असाय पाहिजे.
मागणी पण संताचंच चरित्र असल्यामुळे संतपर अभंग निवडलाय. सगळेचा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आणि सगळे तुमच्या धन धान्य संपत्तीमध्ये वाढ हो एवढी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला आरंभ करतो. विठ्ठल